आता 10 वर्ष झालंय कुठले बियाणं तर बियाण्याचा विषय काढला विश्वेत आमच्या तोंडातच येतं सगळ्यांच्यात, म्हणजे 1.5 लाख शेतकऱ्यांच्या तोंडात तेवढंच येतं. क्वालिटीमध्ये तर ग्राहकांनीच सांगितले, आम्ही कधीच बियाण्याची क्वालिटी नाही सांगितली, आमच्या ग्राहकांनी फोन करून सांगितलं. आणि ग्राहक म्हणजे सगळे डॉक्टर आहेत बऱ्यापैकी. पुण्यामध्ये आता आम्ही 18 ते 20 हजार लोकांना खायला घालतो. कालच डॉक्टर सरदेसाई म्हणून आहेत लवळ्याला, त्यांची फॅक्टरी आहे, कालच भाजी दिली. ते म्हणले मी भाजी लहानपणीच खाल्ली होती, त्याच्यानंतर अशी भाजीच नाही मिळत. सगळ्या भाज्या तुमच्या गोड लागतात, चवीला खूप छान आणि रसदार आहे त्या भाज्या. असं म्हणजे काकडी पण खाताना दुसऱ्याच्या तोंडावर पाणी उडतं, इतकं पाणी त्याच्यामध्ये. म्हणजे HB हिमोग्लोबिनचं प्रमाण फार वाढतं आहे, आपल्याला हिमोग्लोबिनच्या गोळ्या खाव्या लागणार नाही. आणि ईश्वेतचं बियाणं ऑर्गॅनिकला खूप साथ देतं. आणि आज क्रेज जी आहे संपूर्ण जगामध्ये, तुम्ही जर पाहिलं जवळजवळ 800 कोटी जनतेची, आम्हाला ऑर्गॅनिक खायला पाहिजे. आज जसे फॅमिली डॉक्टर असतात तसे ईश्वेतमुळं आम्ही आता फॅमिली फार्मर झालो. गेलं 25 वर्ष झालं 36 लाख लोकांना आम्ही भारतभर खायला घालतो. हे सगळे 36 लाख लोक म्हणतात ज्ञानेश्वर बोडके किंवा अभिनव फार्मर्स क्लब आमचं फॅमिली फार्मर आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो. म्हणजे बियाणं खूप चांगलं आहे म्हणून आमचा ग्राहक खुश आहे आमच्यावरती. असं त्याच्यामध्ये उगवणुकीचे प्रॉब्लेम नाही, आम्हाला कुठलेच प्रॉब्लेम नाही आले सीझनला. ईश्वेतचं काम हे तसं सगळ्या जगामध्ये खूप चांगल्या लोकांपर्यंत जावं, खूप चांगल्या लोकांनी त्याची वाहवा केलेली. आम्हाला पण आम्ही भारताच्या बाहेरही बरंचसं मटेरियल पाठवलं आमच्या ओळखीतल्या लोकांना, त्यांच्याही तशाच प्रतिक्रिया आल्या की आम्हाला बियाणं पण तेच पाहिजे. कालच माझ्याकडनं अमेरिकेचे ग्रस्त आमच्याकडे आले, त्यांनी 4 आपली टोमॅटोची पाकिटं माझ्याकडनं घेऊन गेले. म्हणजे मला 4 पाकिटं पाहिजे, मला तिथं ट्रायल घ्यायच्यात आणि US आणि मग मी सगळं. म्हणजे असे लोक, कारण लोकांनी टोमॅटो पाहिले की लगेच म्हणतात ते कसं आहे, कारण जे ईश्वेतचं गावरान टाईप पण एक टोमॅटो आहे, त्याचा सेप पण तसाच, बरं ते वर्षभर येते, म्हणजे ते कुठल्याही सीझनमध्ये येते.